ब्लाऊज जर नीट नाही शिवला तर तुमच्या चांगल्या किंवा महागड्या साडीचा पूर्ण लुक खराब होऊ शकतो। त्याच्यामुळे ब्लाऊज शिवायला टाकताना तुम्हाला व्यवस्थितच काही गोष्टी किंवा टिप्स माहिती पाहिजेत आणि या जर टिप्स तुम्हाला माहिती नसतील तर हा व्हिडिओ तुमचा। नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल गगनस्पर्शीमध्ये। जर तुम्हाला हेअर केअर, स्किन केअर किंवा ब्युटी किंवा फॅशन, तुम्हाला हे सगळे व्हिडिओ पाहण्यासाठी फ्री आहेत आणि तुम्हाला बऱ्याच गोष्टी किंवा टिप्स, त्याचबरोबर लेटेस्ट ट्रेंडच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला माहिती होतील। सो तुम्ही जेव्हा पण एखादी नवीन साडी घेता आणि तुम्हाला ब्लाऊज स्टिच करायचा असतो तेव्हा पॅडेड ब्लाऊज हे तुमचं बेस्ट ऑप्शन असू शकतं। कारण की काय होतं, जेव्हा तुम्ही चांगली साडी घेता तेव्हा तुम्हाला त्याच्यात वेगवेगळे गळे करायचे असतात, ते तुमचे डीप नेक असतात, अशा त्या पॅड लावू शकता। म्हणजे काय, तुम्हाला ब्रा घालायची गरज पडणार नाही। तुमच्या गळ्या ब्लाऊजचे जे गळे वगैरे असतात ना ते खूप मोठे तुम्ही शिवता, अशा टाइमला काय होतं, ब्राच्या ज्या स्ट्रॅप वगैरे असतात ना त्या ब्लाऊज मधून तुमच्या दिसण्याची खूप जास्त शक्यता असते किंवा तुम्हाला सारखंच ते असं ऍडजस्ट करायला लागतं आणि ते कम्फर्टेबल वाटत नाही। त्याच्यामुळे पॅडेड ब्लाऊज हा खूप चांगला ऑप्शन असतो। जेव्हा तुम्ही एखादी पार्टीवेअर म्हणा किंवा ओकेजनल साडी घेता किंवा सणावारासाठी पण तुम्ही एखादी महागडी साडी घेता, त्या टाइमला पॅडेड ब्लाऊज हा बेस्ट ऑप्शन असतो। आणि काय होतं, पॅड लावल्यानंतर जी तुमची ब्लाऊजची फिटिंग असते ना ती खूप छान दिसते। तुम्ही बऱ्याच जे सेलिब्रिटी वगैरे असतात ना त्यांना सुद्धा तुम्ही अशाच प्रकारचे ब्लाऊज घातलेले बघता। त्याने काय होतं, तुमची जी फिगर असते ना ती अगदी व्यवस्थित दिसते। तुम्ही वन साइड पदर घेतला किंवा पिनअप जरी केलं ना तरी असे ब्लाऊज तुम्हाला खूप सुंदर दिसतात। जेव्हा तुम्ही ब्लाऊजचे स्लीव्ज शिवताना तेव्हा काय होतं, तुम्हाला फुल स्लीव्ज म्हणजे की कोपरापर्यंत बाह्या शिवायच्या असतील ना तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे। तुम्हाला काय करायचं आहे, एकतर तुम्हाला कोपराच्या 2 इंच वरती किंवा 2 इंच खाली अशी तुम्हाला स्लीव शिवायची आहे। एक्झॅक्टली कोपरापर्यंत बाही शिवली ना एकतर ते तुमच्या लुकला पूर्ण खराब करतं किंवा काय होतं, तुम्हाला हात वर म्हणजे जर तुम्ही हात खाली वर करताना सुद्धा तुम्हाला खूप जास्त प्रॉब्लेम येतो। त्याच्यामुळे असे स्लीव शिवताना तुम्हाला ही एक गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची आहे। त्याचबरोबर जेव्हा तुम्ही शॉर्ट असे स्लीव शिवताना तेव्हा पण तुम्हाला जी अंडर आर्म्सची जी आपली फिटिंग असते ना तिथे खूप चांगलं लक्ष द्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या टेलरला ही गोष्ट बजावून सांगायची आहे की तिथली फिटिंग ही व्यवस्थितच हवी। कारण की काय होतं, जेव्हा तुम्ही तिथली फिटिंग तुमची व्यवस्थित येत नाही किंवा अर्धा इंच जर इकडे तिकडे आली ना तर तिथे पोटाच्या इथं असा फुगा आल्यासारखा दिसतो आणि ते खूप वियर्ड दिसतं किंवा तुमचा ब्लाऊज व्यवस्थित फिटिंग मध्ये नाहीये, फिनिशिंग त्याची व्यवस्थित नाहीये असं अगदी समोरच्याला सुद्धा जाणून येतं। मग अशा गोष्टी तुमच्यासोबत व्हायच्या नसतील तर जेव्हा तुम्ही ब्लाऊजची फिटिंग वगैरे टेलरला सांगत असता तेव्हा त्यांना अंडर आर्मची फिटिंग आणि स्लीव्हची फिटिंग ही व्यवस्थितच करायला सांगायची, जेणेकरून असे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करायला लागणार नाही। त्याच्यानंतर आपली जी पुढची टिप आहे ती म्हणजे ब्लाऊजचा पुढचा गळा। काय होतं, आपण मागच्या गळ्याकडे बरंच लक्ष देतो पण जेव्हा पुढचा गळा शिवायची बारी येते ना तेव्हा आपण त्याच्याकडे अगदी दुर्लक्ष करतो, पण असं करायचं नाहीये। काही गोष्टी पुढचा गळा शिवताना सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे। जसं की जर तुम्ही ब्लाऊजच्या मागचा गळा म्हणजे पाठीमागचा गळा जर तुम्ही डीप शिवला असेल तर पुढचा गळा हा तुम्हाला छोटाच शिवायचा आहे। त्याने काय होतं, ब्लाऊजची फिटिंग व्यवस्थित येते। जर तुम्ही दोन्हीही गळे डीप शिवले तर तुमच्या ब्लाऊजची फिटिंग खराब होऊ शकते आणि त्याचबरोबर ते वियर्ड सुद्धा दिसतं, म्हणजे तुमचा तो ब्लाऊज चांगला दिसत नाही। त्याच्यामुळे दोन्ही गळे तुम्हाला व्यवस्थितच शिवायचे आहेत। पाठीमागचा गळा जर डीप असेल तर तुम्हाला पुढचा गळा हा थोडासा तुम्हाला कमीच उंचीचा शिवायचा आहे। त्याच्यानंतर ब्लाऊज शिवताना जी पुढची गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे तुमची साडी आणि तुमचा ब्लाऊज याचा ताळमेळ हवा। म्हणजे बऱ्याच बायका काय करतात, कॉन्ट्रास्ट म्हणून किंवा काहीतरी मिसमॅच करायला जातात पण खूप गडबडून जातात। त्या टाइमला तुम्हाला काय करायचं आहे, एक सिंपल बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे। जसं की जर तुमची साडी खूप जास्त हेवी असेल तर तुम्ही ब्लाऊजला सिंपल ठेवायचं आहे, म्हणजे दोन्ही गोष्टींचा तुमचा काय होतो, बॅलन्स होतो। जर दोन्ही गोष्टी तुम्ही हेवी ठेवल्या म्हणजे ऑलरेडी तुमची साडी खूप जास्त हेवी आहे आणि त्याच्यावरती जर तुम्ही ब्लाऊज पीस सुद्धा तसंच हेवी शिवलं तर ते खूप म्हणजे वियर्ड दिसतं, ते ऑफ फॅशन जातं। त्याच्यामुळे अशा गोष्टी सुद्धा तुम्हाला करायच्या नाहीयेत। जर ब्लाऊज हेवी असेल तर तुम्हाला साडी ऑफकोर्स थोडीशी सिंपलच ठेवायची आहे आणि साडी तुमची कमी वर्कची किंवा सिंपल असेल तर ब्लाऊजला तुम्ही थोडंसं हेवी शिवू शकता किंवा थोडंसं त्याच्यावरती डिझाईन वर्क असलेले ब्लाऊज तुम्ही शिवू शकता। आता काही बायकांना जर कॉन्ट्रास्टमध्ये वगैरे ब्लाऊज घालायचे असतील तर त्याच्यात सुद्धा तुम्हाला ज्या साडीमध्ये कमी कलर असतो, म्हणजे जर तुमची हिरव्या कलरची पूर्ण साडी आहे पण त्याच्यात कुठेतरी लाल कलरची वगैरे डिझाईन आहे किंवा गोल्डन कलरच्या बुट्ट्या आहेत तर त्याच्यातला जो सगळ्यात कमीत कमी कलर आहे ना तो तुम्हाला तुमच्या ब्लाऊजचा कलर निवडायचा आहे कॉन्ट्रास्ट म्हणून। असे ब्लाऊज सुद्धा खूप सुंदर दिसतात।
त्याच्यामुळे साडी आणि ब्लाऊज या दोन्हीचा सुद्धा ताळमेळ तुम्हाला घालता आला पाहिजे तुमचा ब्लाऊज शिवण्या अगोदर, त्याच्यामुळे तुमची खूप महागडी साडी खराब होणार नाही। त्याच्यानंतरची पुढची टिप म्हणजे जेव्हा तुम्ही गळे सिलेक्ट करता किंवा गळ्यांच्या डिझाईन आहेत त्याच्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष द्यायचं असतं। जर तुमची उंची कमी असेल तर तुम्ही गोल आकार किंवा ओव्हल आकाराचे जे गळे असतात ना असे ब्लाऊज शिवू शकता। त्याने काय होतं तुमच्या हाईटला काही इफेक्ट होत नाही किंवा ओव्हरऑल जे विजन असतं ना तुमच्या इमेज थ्रू क्रिएट होणारं ते चांगलं होतं। त्याच्यामुळे कमी हाईटच्या बायकांना किंवा मुलींना गोल आकार गळे हे खूप सुंदर दिसतात, त्याच्यामुळे ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवायची आहे। त्याचबरोबर ज्यांना बॅकलेस ब्लाऊज शिवायचा आहे पण खूप जास्त तुम्हाला पार्ट तुमची रिव्हील पण करायची नाहीये, अशा टाइमला तुम्ही काय करू शकता, तुम्ही बोटनेकचे जे ब्लाऊज असतात ना तो ऑप्शन खूप बेस्ट राहतो। काय होतं याच्यात तुम्हाला बोटनेकमध्ये तुम्ही पूर्ण डीपला असं पाठीमागे गोल आकार गळा शिवू शकता, ज्याच्यात की वरच्या आणि खालच्या साईडला तुम्हाला छान असं हुक किंवा बटनचं डिझाईन करता येतं। त्याने काय होतं तुम्हाला बॅकलेस किंवा तुमची पाठ ही जास्त रिव्हील न करता बॅकलेस ब्लाऊज सुद्धा घालता येतो। सो अशा तुम्ही छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर तुमच्या खूप खूप म्हणजे सिंपल साड्यांना तुम्ही अपग्रेड करू शकता ब्लाऊज शिवण्या थ्रू। त्याच्यामुळे अशा सिंपल टिप्स आणि ट्रिक्स तुम्ही ब्लाऊज शिवताना नक्की वापरत चला। आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर